नमस्कार. अँटिनेटलिझमच्या आणखीन एका मराठी भागात तुमचं स्वागत आणि मराठी नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. मागच्या वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी आपण एक एपिसोड केला होता आणि त्यामध्ये अँटिनेटलिझम आणि त्याचा मराठी अनुवाद मी केला होता प्रजनन विरोध. ह्या संज्ञेबद्दल, त्याची व्युत्पत्ती आणि ह्या विचारांच्या मागची जी कारणं आहेत, ती आपण थोडक्यात बघितली होती. आज आपण बघणार आहोत, की ह्या विचाराच्या ज्या वेगळ्या-वेगळ्या छटा आहेत, वेगळ्या-वेगळ्या कॅटेगरीज आहेत आणि या विचारांच्या अवतीभोवती जे थोडेफार विचार आहेत, त्यांची कॅटेगरीज ह्याबद्दल आपण पाहणार आहोत. तसंच हे विचार, ह्या संज्ञा आणि हे विचार असणारी लोकं ह्यांच्याबद्दलही बोलणार आहोत. असं करत असताना मी असा एक प्रयत्न करणार आहे, की हे जे सगळे लेबल्स आहेत, हे वेगळे-वेगळे इझम्स आहेत, ह्यांचे इंग्रजीमध्ये नावं आहेत आणि त्यांचा मराठी अनुवाद करण्याचाही मी प्रयत्न करणार आहे. सगळ्याच लेबल्सचा अनुवाद मला काही जमलेला नाही आणि काही लेबल्सचा अनुवाद कदाचित मी नीट केलेला नसेल. तर तुम्हाला जे काही सुचेल ते तुम्ही कमेंट्समध्ये कृपया सुचवा. आणि आपण बघूयात आपल्याला किती जमतंय. आणखीन एक गोष्ट की ह्या ज्या सगळ्या कॅटेगरीज मी बोलणार आहे ह्याच्याबद्दल, त्यांच्यामधला फरक ह्याबद्दलही मी बोलणार आहे आणि त्यांच्या ज्या सीमा आहेत त्या कधी-कधी धूसर आहेत. 2 कॅटेगरीजमध्ये ओव्हरलॅप आहे. त्याबद्दलही आपण बोलणार आहोत. तर पहिली जी कॅटेगरी आहे ती आहे चाइल्डलेस कॅटेगरी. ह्याला मराठीत मी अपत्यरहित असं म्हणेन. त्याचा अर्थ असा की अशी लोकं ज्यांना मुलं हवी आहेत, पण मुलं होऊ शकत नाही. आणि ती न होण्याची अनेक कारणं आहेत. पण इच्छा त्यांची आहे, की त्यांना मुलं व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. पण होऊ शकत नाहीत आणि म्हणून अपत्यरहित असं मराठीत मी त्याला म्हणतो. आता कारणं बरीच असू शकतात. 2 मी उदाहरणादाखल कारणं देणार आहे. एक म्हणजे शारीरिकदृष्ट्या ते सक्षम नसतील मुलांना जन्म देण्यासाठी. म्हणजे ते त्याच्यात स्त्री, पुरुष, महिला, पुरुष सगळे आले आणि शरीरात त्यांच्या काहीतरी कमतरता असेल, काही विकार असेल. म्हणजे काय ते चूक आहे, ते पापी आहेत असं नाही, पण असेल ज्याच्यामुळे त्यांना मुलं होऊ शकत नसतील. किंवा शारीरिकदृष्ट्या ते सक्षम असतील, मानसिकदृष्ट्याही ते सक्षम असतील, पण त्यांना योग्य तो जोडीदार मिळत नसेल. म्हणजे ज्या जोडीदाराबरोबर आपल्याला मुलांना जन्म द्यायचा आहे, अशी व्यक्ती त्यांना आयुष्यात मिळत नसेल. आणि मी हे फक्त लग्नापुरतं मर्यादित करत नाही. कोणताही जोडीदार ज्याबरोबर आपल्याला मुलांना जन्म द्यायचा आहे, असा जोडीदार त्यांना मिळत नसेल. हे एक कारण असू शकतं. अशा 2 कारणं मी उदाहरणादाखल देतोय. ह्या कारणांमुळे माणसं चाइल्डलेस असू शकतात, अपत्यरहित असू शकतात. या उलट दुसरी एक कॅटेगरी आहे, ती म्हणजे चाइल्ड फ्री. खरं म्हणजे त्याचं पूर्ण नाव चाइल्ड फ्री बाय चॉईस असं आहे आणि तो बाय चॉईसला खूप महत्त्व आहे. ही लोकं अशी आहेत, की ज्यांना मुलं होऊ शकतात की नाही हा त्यांच्या दृष्टिकोनातून प्रश्नच गौण आहे. कारण त्यांना स्वेच्छेनेच मुलं नको आहेत. आणि म्हणून मी त्याला मराठीमध्ये अपत्यमुक्त, चाइल्ड फ्रीचा अनुवाद अपत्यमुक्त किंवा चाइल्ड फ्री बाय चॉईस म्हणजे स्वेच्छेने अपत्यमुक्त असं म्हणेन. आता बहुतांशी लोकं अशी आहेत ह्या चाइल्ड फ्रीमध्ये स्वतःला चाइल्ड फ्री म्हणून घेणारी जी लोकं आहेत त्याच्यामध्ये, त्यांना ते खरं म्हणजे मुलांना जन्म देण्यास सक्षम आहेत. शारीरिकदृष्ट्याही बऱ्याचदा ती सक्षम असतात. बरीच लोकं विवाहित असतात, त्यांना जोडीदारही असतो. पण त्यांना स्वतःलाच मूल स्वेच्छेने नको असतं. स्वेच्छेचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे. आता ह्याची कारणं बरीच आहेत. एक आहे पर्सनल चॉईस. त्या लोकांचं म्हणणं असतं, की मला कारण देण्याची गरज नाही. हा माझा पर्सनल चॉईस आहे. तुम्हाला मुलं हवी आहेत, तुम्ही मुलांना जन्म द्या. मला मुलं नको आहेत. हा साधा पर्सनल चॉईस हे एक कारण आहे. दुसरं एक कारण आहे, की स्वातंत्र्य. त्यांना वाटतं, की मुलांना जन्म देणं आणि मग त्यांची वाढ करणं, ह्या सगळ्यात त्यांना ते जबाबदारी वाटते आणि ती जबाबदारी त्यांना नको असते. म्हणूनही काही लोकांना मुलं नको असतात. तिसरं कारण आहे करियर. बऱ्याच लोकांना आपलं करियर करायचं असतं, त्यावर आपलं लक्ष केंद्रित करायचं असतं आणि मग मुलांना जन्म देणं, त्यांना वाढवणं, ह्याच्यात एनर्जी खर्च होणार असते, ते त्यांना नको असतं. म्हणून एक आहे. चौथं कारण आहे आर्थिक कारण. आणि हे कारण खरंच म्हणजे तसं बोजड कारण आहे, महत्त्वाचं कारण आहे. कारण मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांचं संगोपन जर तुम्हाला नीट करायचं असेल, त्यांना नीट वाढवायचं असेल, त्यांच्यावर चांगले संस्कार करायचे असतील, त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं असेल, तर आज हा एक खूप मोठा खर्चिक उपक्रम आहे. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं, की आम्हाला तो खर्च नाही करायचा. ते पैसे आम्ही इतरत्र काही कल्याणकारी कामासाठी वापरू किंवा आम्ही त्या पैशांची बचत करू, ते कुठेतरी गुंतवू, जेणेकरून त्याचा आम्हाला पुढच्या आयुष्यात काहीतरी फायदा होईल.
अशा विचारसरणीची काही लोकं आहेत. त्यामुळे आर्थिक कारणांसाठी पण काही लोकांना स्वेच्छेने मुलं नको असतात. आता ह्याचा एक सबसेट असा आहे. त्याला म्हणतात डिंक, D-I-N-K, डबल इन्कम नो किड्स. म्हणजे हे जनरली ह्यांना जोडीदार मिळालेला आहे. हे जोडपं आहे साधारण जनरली पाहायला गेलं तर. आणि त्यांना दोघंही ते नोकरी करतात किंवा कामधंदा करतात आणि त्यांना उत्पन्न आहे, इन्कम आहे. त्यामुळे डबल इन्कम आहे, पण त्यांना मुलं नको आहेत. त्यामुळे डबल इन्कम नो किड्स. बऱ्याचदा हे डिंक जे आहे, डबल इन्कम नो किड्स हे तुच्छतेने वापरलं जातं. चेष्टेच्या उद्देशाने पण वापरलं जातं, की हे काय हे डिंक आहेत लोकं. पण काही लोकं ते गर्वानेही वापरतात, की आम्ही डिंक, आम्हाला नको आहे, आम्हाला मुलं आणि आमचं सगळं छान आहे, असं म्हणणारेही काही लोकं आहेत. तर हा आर्थिक कारणांमधला एक सब कॅटेगरी अशी आहे. तर अशी काही कारणं आहेत, इतरही कारणं असू शकतात चाइल्ड फ्रीची आणि बहुतेक वेळा असं बघितलं जातं, की ही जी चाइल्ड फ्री लोकं जी आहेत, ज्यांना स्वेच्छेने मुलं नको आहेत, त्यांना ह्या सगळ्या कारणांचं एक विशिष्ट मिश्रण असतं. म्हणजे फक्त करियर एके करियर, आर्थिक एके आर्थिक असं जनरली नसतं. कुणाला करियर महत्त्वाचं, पण त्याबरोबर आर्थिक, पण त्याबरोबर स्वातंत्र्य, असं वेगळं-वेगळं मिश्रण असतं ह्या कारणांचं. ते त्या मिश्रणाचं एक कडबोळं घेऊन ते बसलेले असतात आणि म्हणून त्यांना मूल नको असतं. हे झालं चाइल्ड फ्री लोकं. आता चाइल्ड फ्री आणि चाइल्डलेसमध्ये अर्थातच इच्छेचा पहिला मुख्य फरक आहे. म्हणजे चाइल्डलेसमध्ये इच्छा आहे, पण मुलं होत नाहीत. इथे इच्छाच नाही किंवा इनफॅक्ट मी असं म्हणेन, की मुलं होऊ नये ही इच्छा आहे. स्ट्राँग सबळ इच्छा आहे चाइल्ड फ्रीमध्ये. हा मुख्य फरक आहे. पण आणखीन एक गोष्ट अशी आहे की बरेच चाइल्डलेस लोकं ना पुढे जाऊन म्हणजे काही कालांतराने त्यांच्या असं लक्षात येतं, की अरे, आपल्याला मूल हवं होतं आणि ते होत नव्हतं. आपण त्याच्यावरती खूप महत्त्व दिलं, खूप लक्ष केंद्रित केलं. आपण असं केलं, की मूल होण्यानेच आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त होणार आहे, असं एक आपल्या मनात धारणा आपण करून घेतली होती. कालांतराने त्यांच्या असं लक्षात येतं, की अरे, असं काही नाहीये. इतरही अनेक गोष्टी आपण करू शकतो, ज्याने आपल्या आयुष्याला अर्थ येऊ शकतो. आणि मग ती चाइल्ड फ्री होतात. आता ह्याच्यामध्ये द्राक्ष आंबट झाली असा विषय नाही. काही लोकांच्या बाबतीत ते असेल. पण काही लोकं जेन्युइनली नंतर चाइल्ड फ्री होतात आणि हे 1-2 माणसांचं मी उदाहरण देत नाहीये. असे काही स्टॅटिस्टिकल अभ्यास झालेत, की काही वर्षांनी ती माणसं असं म्हणतात, की नाही खरं म्हणजे ती धारणा मला आता एवढं काही त्याचा अप्रूप वाटत नाही मुलांना जन्म देण्याचं. इनफॅक्ट मी आता इथे आनंदी आहे. मी आणखीन काहीतरी उपक्रम करतोय. त्यात माझं मन रमतंय. त्यांनी माझ्या आयुष्याला उलट जास्त अर्थ आलेला आहे. जास्त अर्थपूर्ण माझं आयुष्य झालंय वगैरे, वगैरे. त्यामुळे अगोदर चाइल्डलेस असलेली लोकं नंतर चाइल्ड फ्री होतात, असं बघण्यात आलेलं आहे. त्या उलट काही चाइल्ड फ्री जी लोकं आहेत, त्यांना पुढे जाऊन पश्चात्ताप होतो, की "अरे, आता उशीर झाला. आता आपण म्हातारे झालो. आता आपल्याला मुलं होऊ शकत नाहीत. ज्या वयात मुलं होऊ शकत होती, त्या वयात आपण काहीतरी चुकीची धारणा करून बसलो आणि त्याच्यामुळे आता आपल्याला मुलं हवं असून होत नाही. त्यामुळे ती चाइल्डलेस होतात." म्हणजे चाइल्डलेस लोकं पण चाइल्ड फ्री होऊ शकतात. चाइल्ड फ्री लोकं सुद्धा पुढे जाऊन चाइल्डलेस होऊ शकतात. ह्या दोन्हींमध्ये थोडासा बॅक एंड फोर्थ गेम कधी-कधी असू शकतो. सगळ्यांच्याच बाबतीत होतो का? नाही. किंबहुना मी म्हणेन चाइल्ड फ्री कम्युनिटीमध्ये तरी असं बघण्यात आलं, की मेजॉरिटी नाही होत. पण असं होऊ शकतं. पुढची जी कॅटेगरी आहे, ती आहे एथिकल अँटी आणि ह्याबद्दल सविस्तर आपण मी म्हणलो तसं मागच्या गुढीपाडव्याच्या दिवशी बघितलं होतं. पण संक्षिप्तात मी आत्ता सांगतो, की एथिकल अँटी तात्विक प्रजनन विरोध किंवा तात्विक जन्मविरोध असं आपण म्हणू शकतो. त्याची काही कारणं आहेत. मुख्य कारण हे यातना आहे, की आज मी असं समजा विचार केला, की मला निर्णय घ्यायचा आहे, की मी एका मुलाला जन्म द्यावा की न द्यावा. तर ते मूल आत्ता जन्माला आलेलं नाहीये. त्यामुळे ह्या जगातली, आयुष्यातली जी काही सुखं आहेत, त्या कुठल्या सुखांची त्या मुलाच्या ठिकाणी इच्छा नाहीये. पण जन्माला आल्यानंतर ती सुखं त्याला मिळणार आहेत, पण दुःखही, यातनाही त्याला मिळणार आहेत. म्हणजे ज्या गोष्टींची त्याला मुदलातच इच्छा नव्हती, ज्याच्यापासून तो वंचित नव्हता, ते देण्यासाठी म्हणून त्याच्यावर आता आपण यातनाही लादतो. ही डेव्हिड बेनेटार यांची ॲक्सिओलॉजिकल एसिमेट्री आहे. तर हे मुख्य कारण आहे. त्याच्या व्यतिरिक्त रिस्क आर्ग्युमेंट आहे, की आयुष्यामध्ये अनेक गोष्टी घडू शकतात. वाईट गोष्टी घडू शकतात. अपघात होऊ शकतो, रोग होऊ शकतो, व्याधी होऊ शकते, महामारी होऊ शकते, घटस्फोट होऊ शकतो, कामाच्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतात.
अनेकविध आयुष्यात गोष्टी घडू शकतात, घडतातच आणि सरतेशेवटी मृत्यू येतोच. ह्या सगळ्या शक्यतांचा आपण जुगार दुसऱ्याच्या जीवाशी खेळतो. ही रिस्क आर्ग्युमेंट आहे. आणि असं करत असताना आपण त्या जीवाची संमती घेतो, की बाबा हे जग आहे, हे खरं म्हणजे वाईट आहे. हे असं जनरली आपलं सगळ्यांचं मत असतं. सकाळच्या बातम्या बघितल्या, वर्तमानपत्र बघितलं, की आपलं मत असतं, हे जग काय लय भारी जागा नाही. असं ह्याच्याशी आपण सहमत असतो. तरी पण ह्या जगात आणण्यासाठी तुला आणू का बाबा? असं विचारण्याची मुभा आहे का आपल्याला? नाहीये. त्यामुळे आपण त्याची संमती घेत नाही, कन्सेंट घेत नाही. अशी काही आर्ग्युमेंट्स आहेत. मी काही आता फार खोलात त्याच्यात जात नाही. तुम्ही तो एपिसोड बघा खोलात जर तुम्हाला जायचं असेल तर. पण ह्या कारणांमुळे अ, ह्या नवीन जीवाला इथे आणणं योग्य नाही, तात्विकदृष्ट्या असं म्हणणारा जो विचार आहे, त्याला एथिकल अँटिनेटलिझम किंवा तात्विक प्रजनन विरोध किंवा तात्विक जन्मविरोध असं आपण म्हणू शकतो. आता ह्याच्यात आणि चाइल्ड फ्रीमध्ये काय फरक आहे? सगळ्यात मुख्य फरक हा असा आहे, की केंद्रस्थानी कोण आहे? तर चाइल्ड फ्रीमध्ये केंद्रस्थानी अ, ज्या व्यक्तीला मुलं हवी आहेत किंवा ज्याला निर्णय घ्यायचा आहे, ती व्यक्ती केंद्रस्थानी आहे, की मला मुलं हवी आहेत की नको आहेत किंवा मला मुलं नको आहेत. मी केंद्रस्थानी आहे. मी ऑलरेडी अस्तित्वात आहे आणि मी केंद्रस्थानी आहे. व्हेअरएज एथिकल अँटिनेटलिझम प्रजनन विरोधात केंद्रस्थानी कोण आहे, की जे मूल जन्माला येणार आहे, ते मूल केंद्रस्थानी आहे. त्याच्या यातना तिथे केंद्रस्थानी आहेत. त्यामुळं एका अर्थाने चाइल्ड फ्री हे अगदी स्वार्थी नाही म्हटलं तरी स्वकेंद्रित हा विचार आहे. व्हेअरएज अँटिनेटलिझम हा थोडासा परोपकारी विचार आहे. येणाऱ्या मुलाच्या यातनांचा विचार करणारा विचार आहे. त्यामुळे एका प्रकारे तो कंपॅशनेट दया भावनेनी किंवा सहसंवेदनेतून आलेला तो विचार आहे. असा एक फरक आहे. अर्थातच ह्यामुळे चाइल्ड फ्री हा पर्सनल चॉईस आहे. हा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग आहे. पण अँटी किंवा एथिकल अँटी हा तत्वाचा भाग आहे. मोरॅलिटी किंवा एथिक्सचा तो एथिकल व्ह्यू आहे तो त्याचा भाग आहे. आणखीन एक मोठा फरक असा आहे, की चाइल्ड फ्री हा तसा जुना विचार आहे, पण खूप जुना विचार नाहीये. म्हणजे कसं, की आता सगळ्यात जुनं पुस्तक चाइल्ड फ्रीवर कुठलं आहे बुवा? तर मी जरा बघितलं. तर द बेबी ट्रॅप म्हणून एक एलेन पॅक यांनी लिहिलेलं 1971 सालचं पुस्तक आहे. ते मला आत्ता सापडलेलं सगळ्यात जुनं पुस्तक आहे. त्याच्या अगोदरही चाइल्ड फ्रीवर कदाचित पुस्तकं असतील, नाही असं नाही. आणि ते सुद्धा पुस्तक लिहिलं त्याच्यात त्यांनी चाइल्ड फ्री हा शब्द त्यावेळी वापरलेला नाही. 1971 सालची गोष्ट आपण करतोय. त्याच्यात व्हॉलंटरी चाइल्डलेसनेस म्हणजे स्वेच्छेने अपत्यरहित असं त्यांनी टर्म वापरली. पण त्यांनी हा मुद्दा तिथे मांडला, की आजची परिस्थिती म्हणजे त्या काळची परिस्थिती आणि त्या काळची संसाधनं आणि महिलांची परिस्थिती हे सगळं विचारात घेता मुलांना जन्म तुम्हाला जर द्यायचा नसेल तर देऊ नका, त्यात काही गैर नाही, असं सांगणारं ते पुस्तक पहिल्यांदा 1971 साली आलं. अर्थात ते 55 वर्षापूर्वी त्या काळची परिस्थिती, जगाची जगात जे काही चाललं होतं त्या अनुषंगाने ते आहे. आजच्या काळात ते सगळं लागू पडेल असं नाही. पण त्याच्यानंतर अनेक पुस्तकं लिहिली गेली. अगदी आत्तापर्यंत ह्याच्यावर लिहिलं जातंय, बोललं जातंय, पुस्तकं लिहिली जातायत, पॉडकास्ट्स आहेत. असं सगळं आहे. तर असा जुना विचार आहे. आणखीन एक म्हणजे पाश्चिमात्य देशात फेमिनिझमच्या ज्या वेव्हज आल्या म्हणजे स्त्रीवादाच्या ज्या लाटा आल्या, त्यात काही लाटांमध्ये असं म्हटलं गेलं, की मुलांना जन्म देणं हे बाईसाठी बेडी ठोकण्यासारखं आहे. बाईचं स्वातंत्र्य त्याच्यामुळे हिरावून घेतलं जातं. त्यामुळे बाईने मुलांना जन्म देऊ नयेत. असंही म्हटलं गेलं. तोही त्याच साधारण काळातला विचार आहे 60 किंवा 70च्या दशकातला. त्यामुळे तिथपर्यंत आपल्याला जाता येतं मागे. अगदी कुठेतरी चाइल्ड फ्रीचे तुरळक संदर्भ अगदी मग 1901 पर्यंत पण जातात, पण तिथपर्यंत जातात. अँटी मात्र तसं नाहीये. एक्सप्लोरिंग अँटी एक वेबसाईट आहे. त्याच्यावरती अगदी 1250 बी-सी-ई म्हणजे आज 3250 वर्षांपूर्वीपासून चे वेगळ्या-वेगळ्या तत्वज्ञानांनी ह्या अनुषंगाने मांडलेले विचार आणि त्यांचे कोट्स यांची मोठी यादी तिथे दिलेली आहे. 1250 बी-सी-ईमध्ये पॅपिरस नावाच्या तत्वज्ञांनी हे पहिल्यांदा असं म्हणलं होतं. त्याच्यानंतर सेनेका आहे, सेलेनस आहे, हे सगळे प्री सॉक्रेटिक आणि सॉक्रेटिक जे ग्रीक, रोमन तत्वज्ञ होते. त्याच्यामध्ये अनेक लोकांनी हे विचार मांडलेले आहेत. अशा अंगाने विचार मांडलेले आहेत. अर्थात अँटिनेटलिझम हा शब्द त्यांनी वापरला नव्हता. त्याच्यानंतर केन कोएटिस नावाच्या टोपण नावानी रमेश मिश्रा नावाचे एक अर्थतज्ञ होते. आता ते गेले, भारतीय मूलाचे होते. त्यांनी फ्रॉम बुद्धिझम टू बेनेटार अ रिजेक्शनिस्ट फिलॉसॉफी असं एक पुस्तक लिहिलंय आणि त्या पुस्तकात त्या पुस्तकाचा जो पहिला धडा आहे,
तो अँटिनेटलिझम हा विचार हिंदू तत्वज्ञानात कुठे-कुठे आढळतो. दुसरा धडा आहे हा बौद्ध तत्वज्ञानात कुठे-कुठे आढळतो आणि मग इतर वेगळ्या-वेगळ्या लिटरेचरमध्ये कुठे आहे, असं त्यांनी मांडणी त्याच्यात केली आहे. सांगायचा मुद्दा असा, की अँटिनेटलिझम हा अगदी बौद्ध, हिंदू, ग्रीक, रोमन तत्वज्ञानपासून तेव्हापासून आत्तापर्यंतचा हा विचार आहे. त्याच्यानंतर मग फास्ट फॉरवर्ड 10व्या शतकात आपण येतो. अबू अल-मारी नावाचे सीरियन तत्वज्ञ होऊन गेले. 10व्या-11व्या शतकातली ही गोष्ट आहे. तेव्हा ते अंध कवी होते. ते त्यावेळी वीगन होते आणि अँटी होते. इनफॅक्ट त्यावेळच्या मुसलमान बहुल सीरियन त्या देशामध्ये त्यांचं जे थडगं आहे, त्याच्यावर असं लिहिलंय, की माझ्या वडिलांनी माझ्यावर जो गुन्हा केला, म्हणजे मला जन्म द्यायचा, तो मी कुणावरही केला नाही. हे त्यावेळी त्यांनी लिहिलंय. आणि त्याच्यानंतर आपण येतो 18व्या-19व्या शतकामध्ये आर्थर शोपनहावर सारखी लोकं येतात. मग पीटर विजल जाफ्फे हे 20व्या शतकात येतात. एमिल शरॉन आहेत. 1980-90च्या दशकामध्ये हुलिओ कॅब्रेरा ब्राझीलचे तत्वज्ञ येतात आणि मग 2006 साली बेटर नेव्हर टू हॅव बीन डेव्हिड बेनेटार हे तत्वज्ञ येतात आणि मग थिओफाइल डी गोरोड आहेत, माती हायरी आहेत आणि मग आता तर खूपच तत्वज्ञ ह्याच्यावर लिहितात, ह्याच्यावर लिहिलं गेलंय, लिहिलं जातंय. असा हा अँटी विचार आहे. ह्याला एवढा मोठा इतिहास आहे. सांगायचा मुद्दा असा, की हा तत्वज्ञानाचा विचार आहे आणि चाइल्ड फ्री हा बहुतेक करून समाजशास्त्राचा विचार आहे आणि त्यातूनच पुढचा जो फरक आहे त्याचं ओरिजिन ह्या गोष्टीमध्ये आहे. पुढचा जो फरक आहे तो त्याच्यामध्ये चाइल्ड फ्री कम्युनिटी किंवा चाइल्ड फ्री चळवळ असं जर आपण मानलं, चाइल्ड फ्री मूव्हमेंट, तर ह्याच्यामध्ये बहुतांशी आवाज, बहुतांशी लेखन, बहुतांशी गोष्टी कंटेंट कुणी क्रिएट केलंय, तर त्याच्यात महिलांचा आवाज जास्त आहे. महिला त्याच्यात मेजॉरिटी आहेत. व्हेअरएज अँटी पुरुषांचं वर्चस्व आहे. ह्याचं कारण असं आहे, की आपल्या समाजामध्ये म्हणजे आपल्या भारतीय समाजातच किंवा मराठी समाजातच नाही, जगात कोणताही देश आणि कोणतीही संस्कृती ढोबळमानाने घेतली तर असं बघून आलंय, की मुलांना जन्म देण्याचा जो दबाव असतो समाजाकडून, तो महिलांवर जास्त असतो. त्यामुळे चाइल्ड फ्री मूव्हमेंटमध्ये किंवा चाइल्ड फ्री कम्युनिटीमध्ये आवाज जास्त असण्याचं कारण ती ह्या दबावाला आलेली प्रतिक्रिया आहे. ती एक रिएक्शन आहे, की ह्या दबावाविरुद्ध, की आम्हाला एक रिबेलियन आहे, की नाही आम्हाला ह्याच्याबद्दल हे प्रेशर आम्हाला घ्यायचं नाही. आम्हाला आमचं स्वातंत्र्य आहे, आमचा पर्सनल चॉईस आहे मुलांना जन्म द्यायचा की नाही. आणि म्हणून महिलांचं तिथं वर्चस्व आहे. व्हेअरएज अँटी काय आहे? तत्वज्ञानाचा विषय, इतका जुना विषय आणि आत्ता-आत्तापर्यंत महिलांना शिक्षणाचे अधिकार खूप कमी होते. आता कुठे आपल्याला महिलांना जगभरात शिक्षणाचे अधिकार समान असलेलं काहीतरी देशांमध्ये दिसून येतं. ह्याचा अर्थ असा नाही की अँटी महिला अजिबातच नाही आहेत. काही आहेत, पण बहुतांशी पुरुष आहेत आणि माझी अशी आशा आहे की आता जसं महिलांचं शिक्षण वाढतंय जगभरात, तसं हा समतोल आता 50% ला येईल अँटी अशी माझी आशा आहे. पण हा फरक आजच्या घडीला असा ह्या दोघांमध्ये आहे. आणखीन एक फरक असा आहे, की अँटी लोकं जी आहेत, बहुतांशी अँटी लोकं चाइल्ड फ्री पण असतात, त्यांना मुलं नसतात. पण असंच आहे असं नाही. बरेच अँटी लोकं जी आहेत, अगदी माझ्या वैयक्तिक ओळखीची सुद्धा काही लोकं आहेत, ज्यांना ऑलरेडी मुलं आहेत आणि त्याची 2 तरी कारणं मी देऊ शकतो. एक म्हणजे त्यांनी मूल दत्तक घेतलंय, म्हणजे त्यांना नवीन मूल इथे जन्माला आणण्याविरुद्ध त्यांचा विरोध आहे. पण अस्तित्वात असलेल्या मुलाला मदत करण्याला काय प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांनी मूल दत्तक घेतलंय किंवा मुलं झाल्यानंतर त्यांना अँटी विचार कळला आणि पटला. अशी लोकं खूप आहेत. माझ्या ओळखीच्या तर एक आजीसुद्धा आहेत, म्हणजे त्यांना नातवंड आहेत आता, पण त्या अँटी आहेत. सुदैवाने मी त्यांना बद्दल सांगितलं आणि त्यांना ते पटलं. म्हणून हा एक फरक आहे. ह्याच्या विरुद्ध काही चाइल्ड फ्री लोकं अशी आहेत, जे अँटी नाहीयेत, किंबहुना ते अँटी विरुद्ध आहेत. म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं, की चाइल्ड फ्री मुलांना जन्म द्यावा की न द्यावा, हा पूर्णपणे व्यक्तिगत विचार आहे, पूर्णपणे पर्सनल चॉईस आहे. त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांना सांगू शकत नाही तुमचं तत्व आणि त्यांनी मुलांना जन्म द्यावा की न द्यावा. म्हणून ते चाइल्ड फ्री आहेत, पण अँटी विरुद्ध आहेत. असाही एक फरक आहे. तर हे झालं चाइल्ड फ्री आणि अँटी ह्यांमधला फरक. आता अँटी परत खूप विभाग आहेत, खूप छटा आहेत. एकसंघ काही तो विचार आणि एकसंघ सगळे अँटी एकत्रच
छान गुण्यागोविंदाने नांदतायत अशातला भाग नाही. कारण त्यांच्यामध्ये पण मतभेद आहेत आणि ते ढोबळमानाने काय आहेत, हे आपण बघणार आहोत. तर एक आहे की अँटिनेटलिझम प्रजनन विरोध, एखाद्या गोष्टीचा तात्विक विरोध जेव्हा आपण करतो, तेव्हा चूक की बरोबर हे आपल्याला ठरवावं लागतं. आणि चूक की बरोबर हे ठरवण्याची जी क्षमता आहे, ज्याला मॉरल एजन्सी म्हणतात इंग्रजीत, ती फक्त मनुष्यात आहे. त्यामुळं काही लोकांचं म्हणणं असतं की हा अँटिनेटलिझम विचार जो आहे, हा फक्त मनुष्यांनाच लागू पडतो. आत्तापर्यंतच्या आर्ग्युमेंट्समध्ये आपण मुलांना जन्म द्यावा की न द्यावा म्हणजे मनुष्याच्या मुलांबद्दलच बोलत होतो. त्यामुळे ह्या लोकांचं असं म्हणणं असतं की अँटिनेटलिझम हा मनुष्य केंद्रितच फक्त विचार आहे. इतर प्राण्यांना ह्याच्यात घेऊ नका. इतर प्राण्यांना हे लागू पडत नाही. ह्याला इंग्रजीत टेक्निकल भाषेत अँथ्रोपोसेंट्रिक म्हणजे अँथ्रोपो म्हणजे मनुष्य संदर्भात आणि म्हणून अँथ्रोपोसेंट्रिक असं म्हणतात किंवा साध्या भाषेत ह्युमन सेंट्रिक असंही तुम्ही म्हणू शकता. आणि मराठीत मी त्याला मानव केंद्रित प्रजनन विरोध, मानव केंद्रित जन्मविरोध असं म्हणू शकतो. तर हा एक विचार आहे. मग त्याविरुद्ध पण काही अँटिनेटलिस्ट आहेत. त्यांचं म्हणणं आहे, की चूक की बरोबर हे आपण ठरवू शकतो, हे मान्य आहे. पण अँटिनेटलिझम प्रजनन विरोधाच्या मागची खरी कारणं काय आहेत? तर ती यातना ही कारणं आहेत. मग यातना कुणाला होतात? ते सगळे जीव ह्याच्यात आले पाहिजेत. मग त्याला एक शब्द आहे इंग्रजीत सेंटियन्स. सेंटियन्स म्हणजे काय? सेंटियन्स या शब्दालाही खूप छटा आहे. त्याच्यात कॉन्शियसनेसचाही थोडा भाग येतो. पण आत्ताच्या संदर्भात सेंटियन्स म्हणजे काय? तर वेदना होण्याची क्षमता ज्या जीवात आहे, कुठल्याही प्रकारची शारीरिक असेल, मानसिक असेल, त्या जीवात सेंटियन्स आहे असं आपण म्हणतो किंवा तो जीव सेंटियंट बीइंग आहे असं आपण म्हणतो. मराठीत त्याला तुम्ही सचेतन जीव किंवा सचेतन किंवा चेतना असलेला जीव असं म्हणू शकता. तर ह्या लोकांचं म्हणणं आहे, की ज्या जीवाला वेदना होऊ शकतात, ज्या सजीव जीवाला यातना होऊ शकतात, त्या सगळ्यांना अँटिनेटलिझममध्ये आपण घेतलं पाहिजे. कारण तुमची कारणं खरं म्हणजे यातनेवर किंवा जे आयुष्यातल्या दुःखांवर आधारित जर असतील, तर ज्यांना होऊ शकतात त्यांना चुकी बरोबर ठरवता येत नाही. पण त्यांच्या बाबतीत चांगलं होतंय की वाईट होतंय हे तर आपल्याला कळू शकतं आणि म्हणून इतर प्राण्यांनाही आपण ह्याच्यामध्ये घेतलं पाहिजे. असं म्हणणारी जी लोकं आहेत, त्यांना सेंटिओसेंट्रिक अँटिनेटलिझम, सेंटियंट म्हणून सेंटिओसेंट्रिक अँटिनेटलिझम असं म्हणतात आणि मराठीमध्ये आपण ते चेतना केंद्रित प्रजनन विरोध किंवा चेतना केंद्रित जन्मविरोध असं म्हणू शकतो. आता ह्याच्यातही भेद आहे परत. कारण काय आहे, मग आता ह्या आपण कक्षा वाढवतोय, तर ह्या कक्षा कुठेपर्यंत वाढवायच्या? तर अर्थातच सेंटिओसेंट्रिक म्हणजे ज्यांना वेदना होतात तिथपर्यंत जास्तीत जास्त ही कक्षा जाऊ शकते. म्हणजे त्याच्या पलीकडे काय आहे, तर झाडं आहेत. प्लांट्स, ट्रीज ज्या आहेत, त्यांना वेदना होऊ शकत नाहीत. हे आज सायंटिफिक जर आपण अ, गृहीतक किंवा निष्कर्ष मानला, तर ते ह्याच्यात येत नाहीत. त्याच्यापुढे मग दगड, धोंडे, पृथ्वी, सूर्य, तारे हे काही ह्याच्यात येत नाहीत. त्यामुळं ही कक्षा आहे. पण ह्याच्यामध्येही परत भेद आहेत. कुठल्या प्रकारचे प्राणी खरंच ह्याच्यात येतात. नुसतं चेतना केंद्रित नाही, तर कुठल्या-कुठल्या प्रकारचे प्राणी ह्याच्यात येतात, ह्याच्यावरही काही लोकांचे मतभेद आहेत आणि त्याप्रमाणे आपण त्या कक्षांची विभागणी करू शकतो. एक मतप्रवाह असा आहे, की मनुष्याने ज्या प्राण्यांची पैदास केलेली आहे किंवा मनुष्य ज्या प्राण्यांची पैदास करतो, ते प्राणी फक्त ह्याच्यात यावेत. म्हणजे कोणते? तर पहिल्यांदा मीठ आणि डेअरी म्हणजे मांस आणि दुधासाठी आपण ज्या प्राण्यांची पैदास करतो, ते प्राणी ह्याच्यात आले पाहिजेत. कारण त्यांना यातना होतात आणि मनुष्य त्यांची पैदास करतोय. त्यामुळे इथे तर चूक की बरोबर आपण ती पट्टी लावूच शकतो. कारण मनुष्य इथे काहीतरी गतिविधी करतोय. मग ती योग्य आहे की चूक आहे? तर प्रजनन विरोधात ती चूक आहे, असं म्हणणारा एक मतप्रवाह आहे. हे छोटीशी गोष्ट नाहीये बरं का. जाता-जाता मी हे तुम्हाला सांगतो, की पृथ्वीवरती सस्तन प्राण्यांचं वजनाने जर आपण माप केलं, मग पृथ्वीवरती म्हणण्यापेक्षा जमिनीवरती जे राहणारे सस्तन प्राणी आहेत, म्हणजे ह्याचा अर्थ ब्लू व्हेल वगैरे आपण आता नाही घेत आहोत लक्षात. जमिनीवरती राहणारे जे सस्तन प्राणी आहेत, त्यांचं जर वजनाने आपण मोजमाप केलं, एकूण वजन किती आहे, असं जर मोजलं, तर 2015 चा हा आकडा आहे. असं लक्षात आलंय, की वन्यजीव प्राणी त्याच्यात किती आहेत? तर 4% आहे. मनुष्य प्राण्यांचं वजन किती आहे? तर 36% आहे. म्हणजे 36 अधिक 4 40 झाले.
उरलेले 60% प्राणी, सस्तन प्राणी जमिनीवरचे, हे मनुष्याने पैदास केलेले प्राणी आहेत. तर ते कशासाठी केलेत? दुधासाठी केलेत आणि मांसासाठी केलेत. तुम्हाला दुधासाठी ऐकून जर आश्चर्य वाटत असेल, तर मी हे सांगतो, की दूध हे गाय देत नसते. दूध हे आई देत असते आणि आईसुद्धा देत नसते. आईला दूध येत असतं. ते गाय जेव्हा आई होते, तेव्हा तिला दूध येतं आणि आपण ते घेतो. ह्याचा अर्थ नुसती गाय असून उपयोग नाही. ती आई झाली पाहिजे. मग तिला दूध येणार. तिला वासरू झालं पाहिजे. त्याच्यासाठी तिला आपण कंटिन्युअसली यंत्रासारखं गाभण ठेवत असतो आणि तो फार क्रूर प्रकार आहे. त्यातून अनेक वासरांची पैदास होते. त्यातून त्यांची कत्तल होते. अनेक यातना होतात. गाईचं उदाहरण झालं, म्हशीचं उदाहरण पण तेच आहे. म्हशीचं तर अजून वाईट आहे कारण भारताचा जर विचार केला तर गोमांस जे आपण निर्यात करतो, आपण एक टॉपला निर्यातक आहोत. म्हणजे जगात जे काही निर्यात करणारे गोमांसाचे आहेत, त्यात आपण चांगलं पहिल्या 10 पैकी तर नक्कीच आहोत. आणि मुख्यत्वे गोमांस जे केलं जातं ते म्हशीचं केलं जातं. तुम्ही विचार करा रस्त्यावर तुम्हाला गायी दिसतात, त्या राजकीय कारणांमुळे त्यांना तिथे सोडलेलं असतं. म्हशी कधी सोडलेल्या दिसतात का? कारण म्हशी स्लॉटर करणं भारतात खूप सोपं आहे. सांगायचा मुद्दा असा, की मांस आणि दूध व्यवसाय हे एकमेकात गुंतलेले आहेत. चामड्याचाही व्यवसाय एकमेकात गुंतलेला आहे. ह्या व्यवसायासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणावर ह्या प्राण्यांची पैदास करतो आणि प्रजनन विरोध जर यातनांच्या आधारावर तुम्ही विरोध करत असाल, तर ही कृती तुम्हाला चुकीचीच मानली पाहिजे. हे प्राण्यांचं उदाहरण झालं. मी पक्ष्यांचं एक जाता-जाता उदाहरण देतो, की जगामध्ये वजनाने जर पक्षी मोजले, तर वाईल्ड पक्षी म्हणजे स्वतः जगणारे पक्षी किती टक्के आहेत आणि मनुष्याने पैदास केलेले पक्षी किती टक्के आहेत? तर 30च% वन्यजीव पक्षी आहेत. 70% पक्षी हे पोल्ट्रीमध्ये मांस आणि अंड्याच्या व्यवसायासाठी आणि मुख्यत्वे कोंबड्या हे आज आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मनुष्य ह्या प्राण्यांची पैदास करतोय. प्रजनन विरोधात ह्याला विरोध केलाच पाहिजे. आणि म्हणूनच व्हीगन आणि अँटिनेटलिझम ह्यांचा एक खूप मोठा ओव्हरलॅप इन्सिडेंटली आहे. कारण व्हीगनिझमचंही म्हणणं हेच आहे, की त्याच्याच विरुद्ध आहेत आणि अँटिनेटलिझमचंही म्हणणं तेच आहे, की यांना तुम्ही अशा यातनादायी आयुष्यात अस्तित्वात आणू नका. आणि म्हणून त्यांचा एक ओव्हरलॅप आहे, हे मी जाता-जाता सांगतो. तर हे 2 प्राण्यांच्या पैदास करू नये असं मानणारे एक मतप्रवाह आहे. आणखीनही कुठले-कुठले प्राणी आहेत. तर ट्रान्सपोर्टेशनसाठी प्राणी वापरले जातात. गाढवं आहेत, खेचरं आहेत, घोडे आहेत, हत्ती आहेत. तर हे प्राण्यांसुद्धा ट्रान्सपोर्टेशनसाठी आपण त्यांची पैदास करतो आणि ते करू नये, असं एक मतप्रवाह आहे. तसंच करमणुकीसाठी कितीतरी प्राणी आपण वापरतो. मग त्यात सर्कसमध्ये प्राणी आले. सर्कसमध्ये काही सगळेच जंगलातून पकडून आणलेले असतात असं नाही. ते सुद्धा वाईटच गोष्ट आहे. पण पैदासही केली जाते. त्याच्याचबरोबर रेसिंगसाठी घोड्यांची, कुत्र्यांची पैदास केली जाते. अं, करमणूक अजून कोणत्या-कोणत्या प्रकारची आहे, तर एक मोठी करमणूक संग्रहालय आणि ॲक्वेरियम्समध्ये आहे. ते लोकं सांगतात, की आम्ही कॉन्झर्वेशनसाठी हे करतोय. पण कॉन्झर्वेशन म्हणजे तरी काय? की एखादी प्रजाती आहे, ती कदाचित विलुप्त होणार आहे आणि ती विलुप्त होऊ नये म्हणून आपण त्या प्राण्यांची पैदास करतोय. पण तुम्ही एक विचार करा, की समजा पॅन्डा आहेत, चायनीज पॅन्डा आणि ते आज विलुप्तीच्या काठावर आहेत. आता आहेत की नाही आत्ताच्या घडीला तो मुद्दा वेगळा. पण समजा विचार करा आहेत आणि म्हणून ही संग्रहालयं त्या पॅन्डांची पैदास करतायत. आता तो जो नवीन पॅन्डाचं पिल्लू येणार आहे, त्याला खरंच काही घेणं-देणं आहे का आपल्या प्रजातीचं? ते आपलं त्याचं आयुष्य कमीत कमी यातनात कसं जगता येईल हेच बघणार ना. त्याला प्रजाती आणि विलुप्तवाद आणि विलुप्ती याचं काही घेणं-देणं नाहीये. हे मनुष्याच्या धारणा आहेत, की विलुप्ती होऊ नये आणि म्हणून आम्ही प्रजाती करू. का? तर आम्हाला एक छान गोंडस प्राणी बघायला मिळणार नाही. म्हणून आम्ही ही पैदास करतोय. हे संग्रहालय आणि ॲक्वेरियम्समध्ये बऱ्याच अंशी होतं. म्हणून त्याच्याही विरोधात बरेच अँटिनेटलिस्ट आहेत. तसंच पाळीव प्राण्यांचा एक मुद्दा आहे, की डॉग ब्रीड्स, कॅट ब्रीड्स आणि इतरही एक्झॉटिक ॲनिमल्स ते काय लव्ह बर्ड्स आणि काय कासवं आणि साप ह्यांची पैदास करणारे एक इंडस्ट्रीच आहे ती एक मोठी. तर ही एक प्राण्यांची आपण पैदासच करतोय. तीही पैदास करणं योग्य नाही, असं म्हणणारा अँटिनेटलिस्टचा एक वर्ग आहे. त्याचबरोबर आणि आता मी थोडंसं विवादास्पद मुद्द्यांकडे जातोय, की भटकी कुत्री जी आहेत, भारतासारख्या ठिकाणी तर भटकी कुत्रींचा खूप प्रॉब्लेम आहे म्हटलं तर. तर ही भटकी कुत्री जी आहेत,
त्यांना अँटिनेटलिस्टच्या विचारातून स्टरलाइज करावं, असा एक वर्ग आहे. म्हणजे भटकी कुत्र्यांना अं, खायला घालणारा एक मोठा वर्ग आहे. जगात आहे, भारतातही आहे. त्यांचं स्टरलायझेशन करणारी खूप लोकं आहेत. आणि ती काही सगळीच लोकं अँटिनेटलिस्ट आहेत असं नाही. पण अँटिनेटलिस्ट लोकंही आहेत, की जी भटकी कुत्र्यांचं स्टरलायझेशन, कुत्र्या-मांजरांचं स्टरलायझेशन करण्यात सहभागी होतात किंवा त्याच्याशी सहमत आहेत. कारण नवीन पिल्लू जे जन्माला येणार आहे, ते शेवटी यातनातच जाणार आहे. ते गाडीखाली 8 पैकी 6 पिल्लं गाडीखाली सापडून मरतात. 1 पिल्लू इतर कुत्रं चावून मारतात. मांजरांच्या बाबतीत तर अजून वाईट आहे, की ती दुसरे बोके येऊन त्या मांजरांच्या पिल्लांना मारून टाकतात, गाडीखाली येतात. खूप यातनामय त्या पिल्लांचं आयुष्य असतं. म्हणून त्यांनी अस्तित्वात न आलेलं चांगलं, म्हणून त्यांच्या आई-वडिलांना स्टरलाइज करा, असा विचार करणारी खूप लोकं आहेत. त्याच्यात काही अँटिनेटलिस्ट आहेत, काही नुसतंच कुत्रे-मांजरे आवडणारी लोकं सुद्धा आहेत. तर हे भटकी कुत्री आणि मांजरांच्या बाबतीत झालं. ही भटकी कुत्री हे एका सीमेवर असतात. म्हणजे ती धड पाळीवही नाहीत, आपल्या घरातही नाहीत आणि जंगलातही नाहीयेत. ती थोडीशी अशा सीमेवर आहेत. म्हणून त्यांचा एक वेगळ्या कॅटेगरी होते. आणि मग वन्यजीव प्राणी आहेत. तर वन्यजीव प्राण्यांच्या बाबतीत काही लोकांचं म्हणणं असतं, की ते काही प्रजनन विरोधाच्या कक्षेत येत नाहीत. कारण ते मनुष्य प्राणी त्यांची पैदास करत नाही. ते स्वतःच प्रजनन करतात आणि त्यांना चूक बरोबर ठरवता येत नाही. त्यांचा काही दोष नाही. त्यामुळे ते येत नाहीत. पण काही लोकांचं म्हणणं असतं, की त्यांचा काही दोष जरी नसला, तरी चांगलं की वाईट हे आपल्याला दिसतंय आणि त्यांनाही यातना तितक्याच होतात. एक उदाहरण सांगतो, की सिंह किंवा वाघ यांची जी पिल्लं असतात, ती 10 पैकी 2च पिल्लं जगतात. प्रौढत्वेपर्यंत. बाकी 8 पिल्लं मरतात. कुठल्या-कुठल्या कारणाने मरतात? रोगराईने मरतात किंवा मग प्रिडेशननी मरतात. म्हणजे इतर सिंहच त्यांना मारून टाकतात. हे झालं सिंहांचं. शाकाहारी किंवा हर्बिव्हरस जे आहेत, ते कायम स्ट्रेस्ड असतात, कायम पळतच असतात. ड निसर्गात, वन्य जंगलामध्ये आपण जातो सफारी बघायला, छान-छान, वाह-वाह फोटो काढतो. वाघ आणि काय ते सुंदरबन आणि कुठले-कुठले वन्यजीव सगळं छान-छान. आपल्या दृष्टीने ते छान वाटतं. पण तुम्ही त्या जीवांच्या दृष्टिकोनातून जर बघाल, ते आयुष्य काही फार सुखावह नसतं. त्याच्यात खूप यातना भरलेल्या असतात आणि म्हणून त्याच्यासाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे. किमान हे तरी केलं पाहिजे, की त्यांचं प्रजनन होणं वाईट आहे, एवढं रिकॉग्नाइज तरी केलं पाहिजे. असं म्हणणारा एक वर्ग आहे. म्हणून वन्यजीव प्राण्यांनाही या कक्षेत घेणारा अँटिनेटलिस्ट वर्ग आहे. हे सेंटिओसेंट्रिक अँटिनेटलिस्टमध्ये वेगळ्या-वेगळ्या ह्या छटा आहेत. हे झालं अं, चेतना केंद्रित प्रजनन विरोध किंवा जन्मविरोध. आता ह्याच्या संपूर्ण वेगळं एक मतप्रवाह असा आहे, की पर्यावरणवादी प्रजनन विरोध म्हणजे एन्व्हायर्नमेंटल अँटिनेटलिझम. आता ते वादी आणि विरोधी मराठीत जरा विनोदी झालंय. त्यामुळं जर चांगली संज्ञा तुम्हाला मिळत असेल, तर कृपया मला सांगा. पण एन्व्हायर्नमेंटल अँटिनेटलिझम म्हणजे त्या लोकांचं असं म्हणणं असतं, की आज पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. 8 बिलियन लोकं आहेत. सगळ्यांनीच जर सुखावं आयुष्य जगायचं ठरवलं 800 कोटी लोकांनी, जसं एखादा ॲव्हरेज अमेरिकेतला माणूस जगत असेल, तर तेवढी संसाधनं आपल्याकडे नाहीत. त्यामुळं आणखीन एक कन्झ्युमर कशाला आणा, ज्याची कार्बन फूटप्रिंट तयार होईल आणि पर्यावरण ऱ्हासाला, क्लायमेट चेंजला, ग्लोबल वॉर्मिंगला अजून कॉन्ट्रिब्यूट कशाला करा, असं एक म्हणणारा एक वर्ग आहे. त्याचबरोबर हे सगळं जे काही चाललंय वाईट, पर्यावरण ऱ्हासाचा आपल्याला शेवटी यातना होणार आहेत. मग त्या नवीन मुलाला ह्या यातनात कशाला आणा, असंही म्हणणारा एक वर्ग आहे. हे एन्व्हायर्नमेंटल अँटिनेटलिझम आहे. हा एक आहे आणि त्याचं एक टोकाचं उदाहरण एक असं आहे, की काही लोकांचं म्हणणं आहे, की मनुष्याने विलुप्त व्हावं. स्वेच्छेने प्रजनन न करता, म्हणजे स्वेच्छेने प्रजनन थांबवून मनुष्य प्रजातीने विलुप्त व्हावं, जेणेकरून पृथ्वीवरती इतर जी जीवसृष्टी आहे, ती फलेल-फुलेल, अ, फलेल-फुलेल, फळेल-फुलेल आणि सगळं छान होईल, असं म्हणणारा एक वर्ग आहे. व्हॉलंटरी ह्युमन एक्सटिंक्शन मूव्हमेंट, व्हेम्ट म्हणून एक संस्था सुद्धा आहे अमेरिकेत. लेट्स युनाइट त्यांनी 1991 साली स्थापन केलेली आणि अशा विचार करणारी लोकं पण आहेत. वैयक्तिक मी त्याच्याशी सहमत नाही. कारण मनुष्य विलुप्त झाला तरी इतर जी
हलणारी आणि फुलणारी, फळणारी आणि फुलणारी जीवसृष्टी आहे, त्यात यातना खूप असणार आहे. त्यामुळे त्याच्याशी मी खरं वैयक्तिक सहमत नाही. पण एक वर्ग तसा विचार करणारा आहे. हे झालं एन्व्हायर्नमेंटल अँटिनेटलिझम. त्याचबरोबर एक डिनेटलिझम म्हणून एक विचार आहे. हा विचार असा आहे, की आत्ताची जी 800 कोटी किंवा जी काही लोकसंख्या आहे, ती खूप जास्त आहे. पृथ्वीवरती जे संसाधनं आहेत, त्याच्या मानाने ही लोकसंख्या खूप जास्त आहे. त्यामुळे इथून पुढे प्रजनन न करता आपण ती लोकसंख्या कमी आणली पाहिजे. ती सस्टेनेबल होईपर्यंत आपण प्रजनन कमी-कमी केलं पाहिजे आणि मग आपण काही मर्यादित प्रमाणात प्रजनन केलं पाहिजे. असं म्हणणारा काही लोकांचा एक वर्ग आहे. त्याला डिनेटलिझम असं म्हणतात. ह्याच्यामध्ये गमतीशीर अशी गोष्ट आहे, की 800 कोटी खूप जास्त लोकं आहेत. पण मग किती लोकं तुमच्या दृष्टिकोनातून आदर्श लोकसंख्या आहे? तर ते प्रत्येकाचं वेगळं-वेगळं असतं. म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे 300 कोटी आहे, काही लोकांचं 500 कोटी आहे. काही लोकांचं म्हणणं आहे 50 लाखच आहेत, वगैरे, वगैरे. असे वेगळे-वेगळे आकडे ते सांगतात. पण हे डिनेटलिझम आहे. डिनेटलिझम आणि आपल्या एथिकल अँटिनेटलिझममध्ये फरक असा आहे, की एथिकल अँटिनेटलिस्ट तात्विक प्रजनन विरोधी माणसाला विचारलं, की आदर्श लोकसंख्या किती आहे? तर डेव्हिड बेनेटर यांनी आपल्या पुस्तकातच उघड-उघडपणे म्हणून ठेवलंय, की माझ्या दृष्टिकोनातून आदर्श लोकसंख्या पृथ्वीवरची 0 आहे. हा मोठा फरक आहे. हे शून्यवाले लोक आहेत. व्हेअरएज हे वेगळे-वेगळे आकडे सांगतात. फक्त त्यांना 800 कोटीशी प्रॉब्लेम आहे. ते म्हणतात 800 कोटी मात्र फार आहे. हे डिनेटलिझम झालं. आता ह्याच्या नंतर एक फाळणी आपण अँटिनेटलिझममध्ये एक वेगळ्या प्रकारे करू शकतो. ती म्हणजे वैश्विक आणि स्थानिक म्हणजे ग्लोबल आणि लोकल अँटिनेटलिझम. म्हणजे कसं, की वैश्विक प्रजनन विरोध जो आहे त्याच्यामध्ये स्थलकालाचा काही संबंध नाही. कुठल्याही स्थळामध्ये आणि कुठल्याही काळामध्ये नवीन जीव इथे आणण्याला विरोध करणारा जो विचार आहे आणि करणारी जी लोकं आहेत, ती ग्लोबल अँटिनेटलिस्ट आहेत. पण लोकल म्हणजे कुठल्यातरी एका स्थळात किंवा काळात किंवा स्थलकालात प्रजनन करू नये असं म्हणणारी जी लोकं आहेत, ती लोकल अँटिनेटलिस्ट. त्याचं उदाहरण सांगतो. आज भारतात लोकसंख्या खूप आहे म्हणून भारतात तुम्ही प्रजनन करू नये, असं तुम्ही म्हणू शकता किंवा आज 2025 मध्ये 800 कोटी लोकसंख्या खूप आहे. त्यामुळे आत्ता तुम्ही प्रजनन करू नये किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होतोय म्हणून करू नये. आणखीन एक 100 वर्षांनी लोकसंख्या जेव्हा कमी होईल, तेव्हा तुम्ही प्रजनन करा. ह्याला म्हणतात लोकल अँटिनेटलिझम. ही एक फाळणी आपण ग्लोबल आणि लोकल अँटिनेटलिझममध्ये करू शकतो. आता आणखीन एक विचार आहे म्हणजे तो म्हणजे एनेटलिझम. हा एक गमतीशीर विचार आहे, की इंग्रजीमध्ये अं, नास्तिक नास्तिक्यवाद किंवा नास्तिक ह्याला एथिस्ट असं जनरली म्हणलेलं असतं. खरं म्हणजे तो निरीश्वरवाद असं आहे. पण नास्तिक, आस्तिक, नास्तिक असंही म्हणतात. पण त्याच्या पुढे जाऊन एक अँटी थिईस्ट पण आहे. म्हणजे थिईस्ट म्हणजे काय, की कुठल्यातरी देवाचं स्वरूप मानणारा. त्याच्या विरुद्ध एथिइस्ट म्हणजे नास्तिक, म्हणजे आस्तिक आणि नास्तिक. पण अँटी थिइस्ट म्हणजे तो अगदी थिइझमच्या विरुद्ध आहे. तो जाऊन आस्तिक लोकांना सांगतो, की तुम्ही हे करताय ते चूक करताय. अँटी थिइस्ट, एथिइस्ट म्हणजे माझा नाही विचार बाबा, मला नाही पटत तुमचा हे विचार. आणि आस्तिक म्हणजे थिइस्ट. अशा ज्या 3 कॅटेगरी आहेत थिइस्ट, एथिइस्ट आणि अँटी थिइस्ट. तसं काही लोकांनी नेटलिझमच्या बाबतीत केलंय, की नेटलिझम म्हणजे जे मुलांना जन्म देतात किंवा प्रोनेटलिझम. अँटीनेटलिझम जे सांगतात, की सगळ्यांनी कोणी जन्म देऊ नये, सगळं तात्विक चुकीचं आहे तात्विकदृष्ट्या. आणि एनेटलिझम म्हणजे मला पटतोय हा विचार, की तात्विकदृष्ट्या मुलांना जन्म देऊ नये, प्रजनन करू नये. पण इतरांनी करावं की नाही करावं हे त्यांच्या मॉरल फ्रेमवर्कप्रमाणे, त्यांच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे त्यांनी ठरवावं. चाइल्ड फ्रीपेक्षा थोडासा हा विचार वेगळा आहे. चाइल्ड फ्रीच्या जवळ आहे. कारण एनेटली सुद्धा येणाऱ्या मुलाच्या दृष्टिकोनातूनच विचार करतो. तो स्वतःच्या मला पैसा हवा आहे आणि मला करियर करायचा असा विचार करत नाही. अशी छोटीशी एक बारकावा असलेली ही छटा आहे. त्याच्यानंतर आणखीन एक विचार आहे एफिलिझम. ही एक गंमतशीर गोष्ट आहे. एक इन्मेंडम नावाचा एक यूट्यूबर आहे. त्या माणसाने काय केलं, त्याने असं म्हणलं, की 10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, 10-15 वर्षांपूर्वीची. हे जे काही सगळी जीवसृष्टी आहे डार्विनियन उत्क्रांतीतून निर्माण झालेली आहे. उत्क्रांतीत भयंकर यातना आहेत. नॅचरल सिलेक्शन नैसर्गिक निवड जी होते,
भयंकर यातनामय सगळं आहे ते सगळं. आणि त्यातून आपण येतोय आणि इतर जीवही आहेत. हे सगळं चालूच आहे आणि हे सगळं यातनामय आहे. तर त्याच्यामुळे हे जे लाईफ आहे, तो म्हटला हेच वाईट आहे. त्यामुळं मी माझा जो विचार आहे, हा लाईफच्या विरुद्ध आहे. म्हणून त्यांनी लाईफचं स्पेलिंग उलटं केलं. म्हणजे LIFEचं EFIL केलं आणि मग एफिलिझम किंवा एफिलिस्ट असा विचार आला. मला असं वाटतं वैयक्तिकदृष्ट्या, की एफिलिझम आणि अँटिनेटलिझम किंवा सेंटिओसेंट्रिक अँटिनेटलिझम जो विचार आहे, ज्याच्यात सगळे प्राणी येतात, वन्यजीव, प्राणी धरून. तो एफिलिझमपेक्षा फार वेगळा नाहीये. थोडासा बारकावेमध्ये फरक आहे. एक भेद आपण असा करू शकतो, की अँटिनेटलिझममध्ये काय आहे, की तुम्ही जर प्रजनन केलं नाहीत, तर त्याचा परिणामतः काय होणार आहे? काय परिणाम होणार आहे? आपण जर असं मानलं, की आपण आपल्यात ते कोणी अमर होणार नाहीये. एक अमर जेलीफिश असतो, तो कधीच मरत नाही हां, म्हणजे नैसर्गिक मृत्यू त्याला नसतो. नेहमी त्याला कोणीतरी खाऊन टाकतो किंवा काहीतरी होतं. पण नैसर्गिक वार्धक्य त्याला होत नसतं. असं एक जेलीफिश आहे समुद्रात. असे काही अपवाद आपण सोडून देऊ. बाकीचे जे अमर नसलेले मर्त्य जीव आहेत आपल्यासारखे, त्यांनी जर प्रजनन केलं नाही, तर त्याचा परिणाम काय होणार आहे, की त्या प्रजाती विलुप्त होणार आहेत. अँटिनेटलिझमचा हा विचार तो काय म्हणतो, ती विलुप्ती जर होणार असेल ना प्रजनन न करण्याने, तर तो परिणाम आपण स्वीकारला पाहिजे. तो परिणाम वाईट असेल का? तर जर आपण प्रजनन करतच राहिलो अनेकशे कोटी वर्ष अजून पुढे, त्या त्या अप्रोचमध्ये ज्या यातना होणार आहेत, त्यापेक्षा हा कमी वाईट आहे, विलुप्तीचा. म्हणून आपण विलुप्ती स्वीकारली पाहिजे, एक परिणाम म्हणून. असं म्हणणारा अँटिनेटलिस्ट विचार आहे. डेव्हिड बेनेटार यांनी बेटर नेव्हर टू बीनमध्ये विलुप्त मनुष्य प्रजातीची विलुप्ती कशी व्हावी, ह्यावर एक पूर्ण धडाच लिहिलेला आहे, चॅप्टर नंबर 6. का तर आपल्याला थिअरीला कंप्लीटनेस पाहिजे, की मग काय केलं पाहिजे असं. तर हा परिणाम आपण स्वीकारला अँटिनेटलिझममध्ये. असं म्हणजे प्रजनन न करणे आणि मग विलुप्तीवाद किंवा विलुप्ती हा परिणाम. अशी आपली दिशा आहे अँटिनेटलिझममध्ये. एफिलिझममध्ये काय ती दिशा उलटी आहे, एका अर्थाने, की विलुप्ती आपल्याला हे आपलं साध्य आहे. आणि मग हे साध्य करण्यासाठी अनेक मार्ग असू शकतात. एक मार्ग आहे, की तुम्ही न्यूक्लिअर बॉम्ब सगळीकडे उडवून द्या आणि सगळी जीवसृष्टी उद्ध्वस्त करून टाका. पण त्यात खूप यातना आहेत. दुसरा मार्ग आहे, की काहीतरी ॲस्टेरॉइड येऊ द्या आणि सगळ्यांना उडवून लावू द्या. त्यातही खूप यातना आहेत. एक मार्ग आहे, की प्रजनन थांबवा. फेज्ड वाईज प्रजनन कमी-कमी करत जावा. जेणेकरून आपण विलुप्त होऊ. सगळे प्राणी प्रजाती विलुप्त होतील. त्यामुळे विलुप्ती हे त्यांचं साध्य आहे. साधन प्रजनन विरोध आहे. हा दिशांमधला जो फरक आहे, हा म्हणलं तर माझ्या दृष्टीने एक छोटासा फरक आहे. आणखीन एक फरक असा आहे, की एक रेड बटन एक्सपेरिमेंट, थॉट एक्सपेरिमेंट आहे हा म्हणजे वैचारिक प्रयोग आहे, की तुम्ही असं जर तुम्हाला एक बटन दिलं, की जे दाबल्याने 0 क्षणात, 0 मिनिटात म्हणतो आपण तसं 0 क्षणात ह्या पृथ्वीवरचे सगळे जीव किंवा या सृष्टीतले सगळे जीव नाहीसे होतील. म्हणजे ते मरून जातील, पण 0 क्षणात होतील. म्हणजे त्यांना मरताना यातना होणार नाहीयेत आणि ते मेलेत हेही त्यांना कळणार नाहीये. तर तुम्ही ते बटन दाबाल का? तुम्ही धरून सगळे मरणार आहेत. तर तुम्ही ते बटन दाबाल का? तर बहुतांशी एफिलिस्ट म्हणतात, "मी ते बटन पहिल्यांदा दाबेन." पूर्णपणे थॉट एक्सपेरिमेंट आहे हा. पण अँटिनेटलिस्ट डेव्हिड बेनेटर यांनी तर खुल्या-खुल्या सांगितलंय, "मी काय ते बटन दाबणार नाही." कारण ज्यांचा मृत्यू होणार आहे, त्यांच्या आयुष्याचा अधिकार त्यांच्यावर आहे. त्या अधिकारावर मी घाला घालतोय. मी त्यांची संमती घेतलेली नाही, घेऊ शकत नाही. त्यामुळे मी ते बटन दाबणार नाही. हे मुख्य कारण आणि दुसरं म्हणजे मी दाबणार नाही असं म्हणलं आणि कोणी ते घेऊन ते बटनाची डेव्हलपमेंट केली, तर ते काय त्याची तात्विक जबाबदारी मला घ्यायची नाही. त्यामुळे मी ते बटन दाबणारच नाही असं मी सुरुवातीपासून म्हणतोय. असं डेव्हिड बेनेटर यांनी म्हटलं. अनेक अँटी असं म्हणतात. बहुतांशी नाही म्हणणार, बरेच अँटी असं म्हणतात. एफिलिस्ट मात्र बहुतांशी ते बटन मी दाबणार असं म्हणतात. हा एक छोटासा फरक आहे. आणि एक फरक आहे जे खरं म्हणजे मला न पटणारी गोष्ट आहे. ती म्हणजे एखाद्या गोष्टीचा जर आपण विरोध करणार असू, तो विचार जर आपल्याला पटत नसेल, तर त्याचं स्पेलिंग उलटं करून आपण नाही म्हणत, की मी विचार आहे. म्हणजे समजा हिटलरची नाझी पार्टी होती आणि मी नाझींच्या विरुद्ध आहे असं म्हणणार असू, NAZI नाझी. म्हणून मी काय IZAN आहे, IZAN आहे असं नाही म्हणत ना. तसं नाही आपण
तसं तसा संकेत नाहीये. तसं आपण शब्दांची ठेवण करत नाही. तसं आपलं कम्युनिकेशन नसतं आणि त्याच्यामुळे ह्याचं भाषांतर, ह्याचा अनुवादही करता येत नाही एफिलचा. हे माझं ऑब्जेक्शन आहे. त्यामुळे मी अँटिनेटलिझमच ह्याला सगळ्याला वापरतो. ही एक छटा आहे. एवढाच त्याचा सिग्निफिकन्स आहे असं मी म्हणतो. तर हे झालं अँटिनेटलिझम. तर आज आपण ह्या सगळ्या छटा बघितल्या. सारांश एक आपण चाइल्डलेस बघितलं, आपत्त्यरहित, चाइल्ड फ्री, आपत्त्यमुक्त, स्वेच्छेने आपत्त्यमुक्त, अँटिनेटलिस्ट म्हणजे प्रजनन विरोधी किंवा जन्मविरोधी आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये ह्युमन सेंट्रिक, अँथ्रोपोसेंट्रिक अँटिनेटलिस्ट म्हणजे मानव केंद्रित प्रजनन विरोधी, मानव केंद्रित जन्मविरोधी. सेंटिओसेंट्रिक अँटिनेटलिस्ट म्हणजे अ, चेतना केंद्रित किंवा सचेतन जे जीव आहेत ते सगळ्यांना घेणारा प्रजनन विरोध म्हणून चेतना केंद्रित प्रजनन विरोध, अँटिनेटलिझम आणि पर्यावरणवादी प्रजनन विरोध. तसंच डिनेटलिझम म्हणजे लोकसंख्येविषयी प्रजनन विरोध. वैश्विक विरुद्ध स्थानिक प्रजनन विरोध हेही बघितलं. एनेटलिझम बघितलं. ह्याचा अनुवाद तुम्ही सांगा मला काय करू मी? आणि एफिलिझम याचाही अनुवाद सांगा तुम्ही मला काय करू? ह्या वेगळ्या-वेगळ्या छटा आज आपण बघितल्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कृपया खाली मला कळवा आणि बघितल्याबद्दल धन्यवाद.